राय आई कल्याण हो बाया हे बघ हां मी आहे ना कामासाठी आता बाहेर चाललोय. हां घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. घरी सगळं लक्ष ठेव. काय लागते नाही लागते काय गरज लागली मला फोन कर. हा बाबा आपण थांबला असता घरी तरी जमला असता. आता किती दिवस बाहेर काढ आता कशाला जातो घरचंच बघावा. आई मला मस्त वाटते ग घरी थांबावं आपलं तुमच्या बरोबर राहावं पण कामासाठी जायला लागते. काय करणार आता इलाज आहे का तू सांग बरं. आणि काय आहे हां पगार पाणी बी चांगलं आहे तिकडं. इथं काय तुला तर माहिती आहे आपला इथं दुष्काळ कायम असतोय. एकदा पिकं गेली की गेली. त्यात आहेच आहे बाबा तिची दिवस पैसेच कमवायच्यात पण लय दिवस तो बाहेर काढ. बरं आता काय असन तसं बघ बाबा तुझ्या मनाने सांगायचं करतो आमचं इथं आणि करायचं करतो तुमचं इथं. आता बरं चला हे बघ निघतो मी आता. आणि काय माझी काळजी करू नको तू बी तब्येतीला जप. हा गोळ्या बिळ्या टाइम घे जेवण पाणी करा ले रानात पळू नका आराम करा. हा बरं अहो ऐका ना. फोन बिन कर. अहो काय म्हणते बघ बरं. आलो काय सामान तुमचं सगळं. हा हा म्हातारी लक्ष ठेव. काय आजारी असते एक तर सारखी ती. आणि फोन करीन मी काय काळजी करू नको. ऐका ना तुम्हाला एक सांगायचंय. आता काय सांगायचं बोल लवकर. कसं सांगू तेच कळना. काय काय दुखत बिकत नाही तुझं. नाही मी ठीक आहे एकदम. पण आनंदाची बातमी आहे. अहो त्याचं काय आहे मी तुम्ही बाबा होणार आहे. मी प्रेग्नेंट आहे. बाबा होणार आहे ठीक आहे पण हे बघ तुला सांगू का तुम्हाला आनंद नाही झाला का. आता आनंद कोणाला होणार नाही मग पण अडचण काय माहिती आहे का तुला. काय हे बघ मी कामानिमित्त आता बाहेर जाणार आहे आणि त्यात अजून आपण सेटल पण नीट नाही झालो ग. अहो मग काय तू मला सांग आता एखादं आपल्याला बाळ झालं आपण त्याचा खर्च झेपू शकणार आहे का आपल्याला. अहो पण एवढं थोडी खर्च असतो बाळ झालं म्हणजे असं काय म्हणता तुम्ही. हे बघ तुला नाही माहिती बाबा बाळाची जबाबदारी पडणार आपल्यावर. मी काम बघायचं एकट्याने का त्या बाळाचं. मी अजून काहीच सेटल नाही. अहो पण जबाबदारी पडल्यावर माणूस जास्त हातपाय हलवतं ना. अहो जबाबदारी पडली का माणूस जास्त हातपाय हलवतं आणि काय अवघड आहे तेव्हा सगळ्यांना होत्यात बाकीचे असंच अंग काढून हे तू घेतात. गप जरा तुला कळतं का काय. हा इकडं आपले खायचे वांदे आहेत आधीच आणि त्यात काही पोरांचं लाटांबर लावून मग ती माग. हे बघ माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत आपण तिकडे जाऊ आणि संध्याकाळी गर्भपात करून घेऊ तुझा. अहो पण काय गरज आहे एवढं काय तुम्हाला त्रास एवढं काय त्रास होणार आहे बाळाचा एका. अहो तू एवढं सजीव किती लागतंय त्याला तुम्ही असं कसं म्हणताय. अहो असं कसं म्हणताय म्हणजे बाळ आजारी पडलं तरी तुला माहिती का किती खर्च असतो. त्याला सांभाळायचं पुढे त्याला शाळेचा खर्च नको बघायला. लग्न करताना म्हणले मी सेटल आहे आता मला म्हणता का तुम्ही सेटल नाही हे नाही ते नाही. अहो लग्न करताना बायको सांभाळण्या इतपत सेटल होतो मी. आणि हे बघ दिवस सगळे सारखे नसतात. सध्या कामाची अडचण चालू आहे ना माझ्या म्हणून मला इकडे बाहेर पण जायचंय. तू मला सांग मी नसल्यावर इथं कोण काळजी घेणार तुझी. अहो पण मी माझी जबाबदारी घेऊ शकते मला काही गरज नाही कुणी सांभाळायची. अगं काय जबाबदारी घेणार तू. मी ऐकते ना काय चाललंय तुमचं लेकरं. काय आता तू ऐकलंच असेल ना सगळं. मग काय सांग बरं काय चुकतंय माझं. काय चुकतंय पण मी एवढ्या डिलिव्हरी केल्या रुपये खर्च नाही लागत आणि तू म्हणतो कोण बघायचं काय करायचं. लोकाला कितीतरी दगड घातलं तर देव पण पावत नाही. आपल्याला घरी बसल्या देव पावलाय तुम्ही का त्याच्या अन्याय करता. अरे बाळ हत्या करायचं हे सोपं नसतं. एवढस जरी असलं तरी त्याचा आत्मा आहे जीव आहे. हे जीव घेणं सोपं नाही. मुंगी मारायची सुद्धा ताकद नाही. अगं आई पण तुला तर माहितीये ना मग खर्च किती आहे बाळाला. अजिबात नाही. ज्याला व्हायचा त्याला लाखाव खर्च होतो. ज्याला व्हायचा नाही त्याला ना जिनभर खर्च होत नाही. फक्त देवाला हात जोडून राहिला ना तो पांडुरंग उभा असतो. बरं तू मला सांग उद्या हिला काय झालं तर मला ऑपरेशन करायची खर्च किती लागेल. त्या पोराला शाळेत घालायला लागेल. अरे हातपाय हलवल्यावर काम धंदा केल्यावर सिजर करायची गरज नाही होत. मोकळी डिलिव्हरी होते. तू सांगू नको. मी माझ्या लेकी सुना 10-12 केल्या माझी सुना आहे. तू एवढं का टेन्शन घेतो. माझी त्या सिस्टरनीची गाठ भेट पडलेली आहे पहिलीच ओळख. ती मला निस्ती बाई म्हणून मला चाका मारी ती. बरं सगळं ठीक आहे तू म्हणती तसं आणि मी इथं नसल्यावर तिच्यावर कोण लक्ष देईन बरं. मी आहे ना. तू का काळजी करतो. मी तुझी आई आहे ना. अगं पण तू थकली आता. पण मला बी नातू व्हायची गरज आहे. मला कवा आई म्हणेन आजी म्हणेन असंही माझ्या आत्म्याला असं वाटतंय.
नातवंड झालं म्हणजे मला बसाय गावून. तुला जायची ना, एवढं टेन्शन घेऊ नको. काय गडे माणसाची सुद्धा गरज नाही लागत, लागली तर मी शेजारच्याला हाका मारते ना. अहो नुसतं गाडीला जरी फोन केला, सरकारी गाडी 5 मिनिटात येते. टेन्शन नाही राहिलं आता, पहिल्या नाही राहिलं. तो काळजी करू नको, पण मला नातं होऊ दे. आई हं तुला खरं सांगू का, हा अगे संसाराच्या वडवड मध्ये माझ्या डोक्यातच नाही आले. बरं झालं तुम्हाला नीट समजून हे सांगितलं. सोपं नसतं बाळा हत्या करायचं. देवाला हात जोडून राहा म्हणा, माझ्या वाट्याला परत असं येऊन नको देऊ. एखाद्याच्या वाळ्या पाचोळ्या पाय सुद्धा देऊ नाही. सोनं पडत घेऊ नाही. सोपं नसतं. लोकांच्या सोन्यावर जर मन दाखवलं तर आपलं ताण जात बाळा. तसलं अजिबात मना देण्यात आणायचं नाही. ही बाळ आहे ना, ही कसला खेळ आहे. बरं एक काम कर, हं. तू आहे ना इथं, हा. मी बिनकाळजी जातो आता. हा, तू लक्ष द्या आणि काय कमी जास्त लागलं तर मला फोन कर. हा बर ओके. आणि गरज पडली तर मी इथं येईन बी कधी बी. हा बर काय सांगू नको. हा हा. पण आता ना गोड बीड कर, काहीतरी गोड स्वयंपाक करा आणि गोड करून जाऊन द्यायला जायचं तेव्हा. चालते, मी आपलं मग थोडा उशिरा निघतो. हा 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 चाल. तर काहीतरी चांगला स्वयंपाक करून जीव घालून जाऊ.